नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी पोह्यांची चकली करणार आहे। बिना भाजणीची ही चकली आहे। बऱ्याच वेळेस भाजणी करायला वेळ नसतो, पण चकली मात्र करायची असते। तर अशा वेळेस घरातच जे साहित्य आहे ते वापरून आपण ही चकली तयार करू शकतो। कुणालाही सहज जमेल इतकी ही सोपी आहे। दिसायला तर बघा किती छान काटेरी झालेली आहे। रंग, टेक्स्चर आणि चव सगळं अगदी मस्त झालेलं आहे। आवाजावरून कळेलच की किती खुसखुशीत झालेली आहे। मस्तच, ही जराही तेलकट झालेली नाही, हाताला अजिबात तेल लागलेलं नाही। चला तर मग ही चकली कशी करायची आहे ते बघूया। गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यात 1 कप पोहे घेतले आहेत। आपण घरी जे नेहमी पोहे वापरतो ना, कांदे पोहे वगैरे बनवण्यासाठी, तेच पोहे घेतलेले आहेत। आता ह्या पोह्यांमध्ये जरा थोडं मॉइश्चर आहे। अशा प्रकारे आपण हे पोहे वाकवले तर हे असे वाकतायत, म्हणजे ह्यात मॉइश्चर आहे। तर हे पोहे आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत। ह्यातलं फक्त मॉइश्चर निघून जाईल इतपतच परतून घ्यायचे आहेत। अगदी जास्त सोनेरी किंवा अगदी खरपूस असे भाजण्याची अजिबात गरज नाही। फक्त मॉइश्चर निघून जाईल इतपत भाजून घ्यायचे आहेत। पोहे आता कुरकुरीत झालेले आहेत। हे अशा प्रकारे बोटाने दाबल्यानंतर तुटतायत, म्हणजे ह्यातलं मॉइश्चर निघून गेलं आहे। आता हे भाजून झालेले आहेत, काढून घेऊया। याच कढईत अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत। आपण चिवड्यामध्ये ज्या डाळ्या टाकतो ना, त्याच डाळ्या आहेत। याला फुटाण्याची डाळ असंही म्हणतात। तर ह्या डाळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत। अर्धी वाटी घेतलेल्या आहेत। या सुद्धा भाजलेल्याच आहेत, पण यातलं फक्त मॉइश्चर निघून जाईल इतपत या अगदी थोड्या परतून घ्यायच्या आहेत। डाळ्या भाजून झालेल्या आहेत। या छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। याचा रंग बदलून न देता या अशाच भाजून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम बंद करूया आणि या काढून घेऊया। इकडे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला डाळ्या टाकून घ्यायच्या आहेत। सोबतच आपण जे पोहे भाजून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेऊया आणि हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। ह्याची अगदी बारीक अशी पावडर करायची आहे। हे मिक्सरवर फिरवून झालेलं आहे आणि याचं मी अशा प्रकारे अगदी बारीक असं पीठ केलेलं आहे। इकडे एका परातीत चाळणी घेतलेली आहे आणि त्यात हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर याच्यात काही एखादा कण वगैरे राहिलेला असेल तर तो निघून जाईल। यात तांदूळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। 1.5 कप पीठ घेतलेलं आहे। हा 1 कप आणि हा अर्धा कप। पीठ मोजून घेण्यासाठी कोणतंही एखादं भांडं सेट करायचं आहे आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। हे पीठ सुद्धा चाळून घेऊ। यात मसाले घालून घेऊ। 2 चमचे लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता। 2 चमचे धणे जिरे पावडर। अर्धा चमचा हळद। 2 चमचे तीळ। 1 चमचा ओवा। हा असा थोडा क्रश करून घालायचा आहे। पाव चमचा हिंग। चवीप्रमाणे मीठ। 1 चमचा मीठ। हे सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे। इकडे मी 3 चमचे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं। सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेऊ आणि नंतर थोडं गार झाल्यावर हाताने हे मोहन पिठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। इकडे गॅसवर मी 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे आता छान गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करूया आणि या गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये मिक्स करायचं आहे। एकसाथ सर्व पाणी घालायचं नाही, जसं लागेल तसं हळूहळू मिक्स करत जायचं आहे। अशा प्रकारे हे पाणी घालून घ्यायचं, पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर ह्यावर 10 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। पीठ छान मुरलेलं आहे। आता आपल्याला या पिठाचा एक छान गोळा मळून घ्यायचा आहे। जर जरूर पडली तर थोडं इकडे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे,
हे कोमट पाणी यावर टाकून या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ अगदी जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा मळायचं नाही. हे मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे आणि आपलं जे 2 कप पाणी होतं त्यातलं 1 चमचाभर पाणी शिल्लक राहिलेलं आहे. पीठ अशा प्रकारे इतपतच घट्ट भिजवायचं आहे, म्हणजे चकलीला काटा खूप छान येतो. हे जर जास्त घट्ट भिजवलं तर याचे तुकडे पडतात आणि हे जर थोडं सैलसर भिजवलं तर तळल्यानंतर ह्या चकल्या नरम पडतात. म्हणून हे अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. बोलता बोलता मी चकलीच्या साच्याला आतून तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे. पीठ अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचं आहे, म्हणजे यात काही एअर बबल्स राहणार नाहीत आणि चकली तुटणार नाही. इकडे चकली पाडून घेण्यासाठी मी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटातच चकली पाडून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एखादा बटर पेपर किंवा एखाद्या डिशवर सुद्धा ह्या चकल्या पाडून घेऊ शकता. चकली पाडून झाल्यानंतर शेवटचं जे टोक आहे ते अशा प्रकारे चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना चकली तेलात सुटणार नाही. अशाच प्रकारे बाकीच्या सर्व चकल्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत. चकली पाडताना तुम्ही बघू शकता की याला किती छान असा काटा आलेला आहे. पीठ जर व्यवस्थित भिजवलेलं असेल तर चकलीला काटा अगदी छान येतो. मस्त काटेरी अशी चकली तयार होते. गॅसवर कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यात एक छोटा तुकडा टाकून बघितला. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता ह्यात चकल्या टाकून घेऊ. यासाठी तेल अगदी जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही किंवा जास्त गारसुद्धा ठेवायचं नाही. तेल व्यवस्थित गरम असेल तरच या चकल्या चांगल्या तळल्या जातील. यात चकल्या टाकून झालेल्या आहेत. या लगेच हलवायच्या नाहीत किंवा याला चमचा लावायचा नाही. थोड्या कडक झाल्या की नंतर ह्या उलटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. सुरुवातीला मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती आणि आता मी गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवलेली आहे, म्हणजे या चकल्या आतपर्यंत चांगल्या खरपूस अशा तळल्या जातील. चांगला सोनेरी रंग येईपर्यंत ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला चकली तेलात टाकल्यानंतर याला भरपूर बबल्स येत होते, पण आता यातले बबल्स बिलकुल कमी झालेले आहेत, बंद झालेले आहेत, म्हणजे चकली तळून तयार आहे. ही काढून घेऊया. याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्यासुद्धा तळून घेऊया. एकाच वेळेस तेलात जास्त चकल्या टाकायच्या नाहीत. तेलात जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या टाकायच्या आहेत, म्हणजे ह्या व्यवस्थित तळून होतील. सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत आणि मी जे साहित्याचं प्रमाण घेतलेलं होतं त्या प्रमाणात 45 चकल्या तयार झालेल्या आहेत. आजच्या या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारातसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. थँक्यू.